आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान भाग पहिला प्रकरण 13. रामदास काकांचं लग्न. आमचे रामदास काका आमच्या आनंदी आत्यापेक्षा लहान परंतु आपल्या सर्व भावंडात मोठे होते. तसे हे आमचे काका अतिशय शांत आणि समजूतदार स्वभावाचे होते. कुणालाही ते चटकन सांभाळून घेत आणि कुणाला अगदी क्वचितच रागावत असत. हे एकच काका आम्हा वाड्याच्या मुलांच्या फार जवळ होते. आम्हा मुलांना कोणी वडीलधारे रागवले की आम्ही आमच्या आजीकडे, आनंदी आत्याकडे, नाहीतर या रामदास काकांच्या जवळच जायचो. पण शिवा काकांच्या जवळ चुकूनही नाही. असे हे शांत स्वभावाचे रामदास काका उंच, सडपातळ आणि आजीसारखे गोरे पान होते. त्यांच्या काळ्याभोर भरगच्च केसांमुळे त्यांचा तो गोरा वर्ण फार उठून दिसायचा. काळ्याभोर शांत डोळ्यांचे हे काका आपल्या कपाळावर नेहमी सफेद चंदनाचा उभा टिळा लावत. तसे ह्या शांत काकांना अभंग आणि भजनाचं फार वेड होतं. त्यांचा एक श्लोक फार आवडता होता. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्माचे चालू सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या श्लोकाचा अर्थ ते छान सांगत की काया, वाचा आणि मनानं भक्तीत लीन झालेला आणि असं असूनसुद्धा आपला स्वभाव ओळखून आपली प्रापंचिक कर्तव्य नीट नेटकेपणानं करणारा भक्तच भगवंताला प्रिय असतो. तसंच आमच्या सातमाईंचं देखील एक स्लोगन होतं आणि ते ह्या काकांनी तयार केलेलं होतं. जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे सातमाई आहेत आणि जिथे सातमाई आहेत तिथे काहीही घडू शकतं. आमच्या रामदास काकांना अभंग आणि भजनाचं फार वेड. ते स्वतः टाळ वाजवत त्या तालावर संत तुकाराम, नामदेव, बहिणाबाई, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर आणि कबीरांचे दोहे आपल्या उंच आणि भारदस्त आवाजात खूप छान म्हणत असत आणि आम्हाला त्या सगळ्या भजनांचा, दोह्यांचा अर्थसुद्धा अगदी खुलवून सांगत. कधी महाभारत, रामायण वाचून दाखवत. एका साध्यासुध्या शेतकऱ्याचं देवधर्माचं वेड पाहून ऐकणाऱ्याला फार आश्चर्य वाटत असे. खरं तर आम्हा शेतकऱ्यांजवळ हे सगळं देवधर्माचं करायला वेळ नसतो आणि आमचे देवसुद्धा थोडे वेगळे असतात. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी, अंबाबाई, खंडोबा, यमाई देवी, काळेश्वरी देवी म्हणजे काळूबाई असे खरे तर आमचे देव. त्याशिवाय बाभळीवरची हडळण, शेताच्या बांधावरची भूतं आमचे मित्र. टिटवीच्या ओरडण्याला मृत्यूचं गीत म्हणणारे आम्ही शेतकरी उडणाऱ्या कवड्याच्या रांगेकडे पाऊस मागायचो. अशा आम्हा शेतकऱ्यात आमचे रामदास काका मात्र अगदी ब्राह्मणी धर्माचे होते. तसे हे काका आता इतर शेतकऱ्यांसारखे सतत पान खाऊन हातावर तंबाखू चोळून तोंडात टाकत. कधी वेळप्रसंगी किंवा झपाट्याच्या जेवणावळीला थोडी दारूसुद्धा घेत. पण त्यांचा देवधर्माकडे फार ओढा होता. आमचे हे रामदास काका फार मितभाषी होते आणि परिस्थितीच्या फटकाऱ्यांनी अकाली मोठे झालेले. आपले वडील अकाली गेले तेव्हा आईची होणारी तडफड त्यांनी पाहिली होती आणि त्याच क्षणी ते आपलं रम्य ते बालपण विसरून अकाली मोठे होऊन आपल्या आईच्या मागे सावलीसारखे उभे राहिले होते. आणि जरा सावरल्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीच्या दुर्दशेनं ते पुन्हा ढासळून अकाली गंभीर आणि फार विचारी बनले होते. आपल्या वाड्याची ती ढासळलेली मनःशांती रोज संध्याकाळी भजन अभंगात बुडवून त्यांनी स्वतःला तसंच आपल्या आईला, बहिणीला सावरलं होतं. ते फक्त 7वीपर्यंत शिकलेले होते. त्यांना पुढे शिकायची फार इच्छा होती, पण नंतर घडलेल्या त्या सर्वच दुर्दैवी घडामोडीत ते आपल्या शिक्षणाचं विसरून गेले होते. अशा या रामदास काकांचा आमचा वाडा आणि मांजरीवाडीत आजीच्या खालोखाल मान होता. अशा या आमच्या फार चांगल्या काकांना कोल्हापूरच्या श्रीमंत आबा पाटलांच्या लहान लेकीचं स्थळ आलं होतं. इरली आमच्या वाड्यात आणि गावात सर्वांना पसंत पडली आणि रामदास काकांचं इरली काकूंशी थाटामाटात लग्न झालं. इरली काकू सातमाईंची मोठी सून होऊन हळदीच्या अंगाने आणि लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या सातमाईंच्या वाड्यात आली होती.
कोल्हापूरच्या आबा पाटलांची ही श्रीमंतीत वाढलेली लाडकी लेक इरली काकू आमच्या सातमाईंच्या वाड्यात सातमाईंची आणि खोतांची मोठी सून म्हणून आली आणि आजी व आनंदीच्या हाताखाली माझघर सांभाळणारं कोणीतरी आलं. आता ह्या आमच्या इरली काकू काकांच्या अगदी उलट स्वभावाच्या होत्या. त्या आमच्या रामदास काकांसारख्याच गोऱ्यापान वर्णाच्या, उंच आणि पातळ केसांच्या होत्या. आमच्या ह्या काकू तेल चोपडून आपल्या पातळ केसांचा बुचा एवढा घट्ट आंबाडा घालायच्या. आपल्या सरळ नाकाच्या उभट कपाळावर रुपया एवढा कुंकवाचा टिळा लावून आपल्या डोकीवर लुगड्याचा पदर घ्यायच्या. त्यावेळी त्या अगदी तंतोतंत अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या दिसायच्या. अगदी त्यांच्यासारखी नाकात नथ नसली तरीही. ह्या काकूंच्या गोऱ्या कपाळावर नेहमी कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आठ्यांचं जाळं पसरलेलं असे. त्यांचं ते सरळ उभट तोंड, लहान काळे डोळे आणि कानाच्या लालेलाल पाळ्या आणि पातळ ओठ त्यांचा रागीट स्वभाव दर्शवत होते. त्यांचे दात फार छान, कवड्याच्या सरळ ओळीसारखे. त्यांचं हसणं फार सुरेख आणि अगदी मनमोकळं होतं. काकू तशा फार क्वचित हसत आणि त्यांच्या ओठाची घट्ट मिठी नेहमी बंदच असायची. तशा आमच्या इरली काकू फार खानदानी दिसत आणि वागतही. रागीट दिसत असल्या तरी स्वभावानं फार चांगल्या होत्या त्या. आपल्या कोल्हापूरच्या माहेरासारखाच त्यांना आपण रामदास काकांच्या पत्नी आणि सातमाईंच्या खोतांची सून आहोत याचा फार अभिमान होता. इरली काकूंचा वाड्यात गृहप्रवेश झाला आणि लगेचच माझ्या आजीशी आणि आनंदी आत्याशी त्यांचं फार चांगलं जमलं. त्या आपल्या सासूपेक्षा आत्याकडे फार मोकळ्या होऊन बोलत आणि काही घडलं तर तिच्याच कानाशी कुजबुजत. इरली काकूंनी नेहमी माझ्या आजीचा आणि आनंदी आत्याचा मान आपल्या परीनं नीट सांभाळला होता. आता ह्या काकू आमच्या वाड्यातल्या सर्व सुनांमध्ये माझ्या आजीची आणि आत्याची जरा विशेष आवडती सून होती. या दोघींना सकाळचा पहिला गुळाचा चहा ह्याच इरली काकूंच्या हातचा लागत असे. नंतर दुसरा चहा आणि सगळ्यांची भाकरी दह्याची न्याहारी आनंदी आत्याच करायची. मला आठवतंय, आत्या आपल्या भावांना सकाळची न्याहारी देताना साईच्या घट्ट दह्यात शेंगदाण्याचं कूट, थोडी लसूण चटणी आणि बारीक कापून कच्चा कांदा त्यात घट्ट दह्याबरोबर भाकऱ्या खायला द्यायची. तोंडी लावायला मिरच्याही असत. आमच्या रामकाकांना आणि शिवाकाकांना भाकरी खाण्यासाठी हे असं दह्याचं सारवण केलेलं फक्त आत्याच्याच हातचं आवडत असे. आता इरली काकू तशा श्रीमंतीत वाढलेल्या असल्या तरी त्या फार कामसू होत्या. आपल्या संसाराचा आणि वाड्याचा सगळा कारभार त्यांनी फार नीटनेटका ठेवला होता. कुठल्याही कामाला त्या कधी नाही म्हणत नसत. तसा त्यांना आपल्या माहेरच्या श्रीमंतीचा थोडा गर्व होता. त्या जरी वरून कधी दाखवत नसल्या तरी कधी नंतर आलेल्या आपल्या जावांसमोर आमच्या कोल्हापूरच्या वाड्यात बाई असे, आमच्या कोल्हापूरच्या वाड्यात बाई तसे असं म्हणून स्वतःचं कौतुक करून घेत. आता तसं कौतुक करण्यासारखंच त्यांच्या वाड्यात होतं ही गोष्ट वेगळी म्हणा. त्या काकू आम्हा मुलांशी फार चांगल्या वागत. कधी कुणावर त्या उगीचच रागवत नसत. आम्हा कोणाही पोरांचा वाढदिवस लक्षात ठेवून त्या दिवशी आपल्या चुलीवर काही खास गोडधोड शिजवून त्या वाढदिवस असलेल्या पोराला आपल्या चुलीकडे बसवून अगदी अगत्यानं पहिल्यांदा खाऊ घालत आणि नंतर उरलेलं आम्हा पोरांना त्या द्यायच्या. तशा त्या सर्वांसाठीच त्या दिवशी गोडधोड करत. पण ते गोडधोड प्रथम वाढदिवस असलेल्या पोरानं भरपूर खाल्ल्यानंतर सगळ्यांना मिळायचं. म्हणजे तसा त्या पोराला पहिला खाण्याचा मान देऊन त्या त्याचा वाढदिवस साजरा करत. आम्ही पोरं काकूंच्या चुलीजवळ गेलो किंवा जरासं काही काम केलं की त्या लगेच आमच्या हातावर खायला ठेवत. त्यामुळे इरली काकूचं कुठलंही काम करण्यासाठी आम्हा पोरात मारामारी व्हायची. या काकूंना माझे आणि आमच्या सगुणेचे लांब सडक केस फार आवडत होते. त्यांना कधी जरा निवांत वेळ असला की आम्हाला बोलवून आमच्या केसांना तेल लावून कधी 3 फड्याच्या वेण्या घालत तर कधी गोल चक्राचा आंबाडा घालत. मला आमच्या काकूंनी घातलेली 3 फडांची वेणी इतकी आवडत असे की मी नंतर 2 दिवस माझे केस न विंचरता ती वेणी तशीच ठेवत असे. पण नंतर माझी आई फार ओरडायला लागली की नाईलाजानं ती वेणी सोडून केस विंचरत असे.
पुढे माझी ही 3 फळीच्या वेणीची आवड लक्षात घेऊन आमचे इरली काकू मी शाळेत जाण्यापूर्वी रोज मला 3 फळीची वेणी घालून द्यायच्या. मला की नाही आमच्या काकूंच्या कानातल्या पाणीदार मोत्यांच्या कुड्या फार आवडत होत्या. त्या कधी हसल्या की त्या छान चमकत. मी त्यांना अनेक वेळा त्या कुड्यांबद्दल बोलत असे तेव्हा त्या मला म्हणत, सरस्वते, तुझं लग्न झाल्यावर मी तुला अशाच कुड्या करून देईन हो. नंतर तुझा नवराही म्हणेल की सरस्वते, तू हसलीस की तुझ्या कुड्या चमकतात. तशी मी लाजून हसायचे. अशा या इरली काकू आम्हा सर्व मुलांशी फार छान वागत. आमचा तातोबा मात्र त्यांच्या खास मर्जीतला होता. कधी त्यांच्या चुलीवर कोल्हापुरी मटण शिजलं की ते आपल्या आत्माराम तुकारामाबरोबर त्याचंही पान वाढून त्यालाही आग्रहानं खाऊ घालत. तसंच आपल्या आत्माराम तुकारामच्या डोकीला तेल लावताना त्या तातूच्याही केसांना तेल चोळायच्या. तातू कडबा रचण्याच्या कामात असला की त्या तिकडे जाऊन त्याला ताकाचा तांब्या देत आणि म्हणत, पोरा तातू, अरे उन्हं डोईवर आली आहे, चल घटकाभर सातमाईंच्या पारावर बसून विश्रांती घे, तो कडबा काही कुठे पळून जात नाही. आणि तातूही होय काकू म्हणून त्या पारावर बसून ताक पीत असे. आता या इरली काकू कधी कोल्हापूरला आपल्या माहेरी गेल्या की येताना मात्र प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन येत. त्यात कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी इरकली लुगडी, कोल्हापुरी तिखट चिवडा असे. हे सगळं त्या आणायच्याच. त्या कोल्हापूरला निघाल्या की आपल्याबरोबर तातूला सुद्धा घेऊन जात आणि नंतर परत येणाऱ्या तातूचा असा काही राजेशाही थाट असायचा की विचारू नका. सफेद लेंगा, शर्ट, डोकीला नवी गांधी टोपी आणि पायात कोल्हापुरी चपला घालून हा तातू नंतर 4 दिवस आम्हा पोरांना त्याचा तो रुबाब दाखवत बाजीरावासारखा फिरायचा. आणि गोठ्यात कामाला गेला की सगळं विसरून जायचा, ते पुढच्या वेळी कोल्हापूरला जाण्यापर्यंत. इरली काकू कधी माहेरी गेल्या की आमच्या आत्याला मात्र अजिबात करमायचं नाही. त्या परत आल्या की आत्याला बरं वाटायचं. इरली काकू वाड्यात आल्यावर नेहमी मनात कुढत राहणाऱ्या आमच्या आनंदी आत्याचं दुःख पुष्कळ कमी होत होतं. ती अनेक वेळा इरली काकूंशी मनमोकळेपणानं बोलून आपलं मन हलकं करत असे. त्यावेळी इरली काकू देखील आत्याचं दुःख फार सहानुभूतीनं ऐकून तिचं सांत्वन करायच्या. त्यामुळे आमची आजी आपल्या तरुण मुलीला आता सातमाईंच्या त्या पारावर बसून डोळे गाळताना फार कमी पाहत असे. त्याचं तिला फार समाधानही होतं. त्यामुळे आपल्या पोरीला एकटेपणाचं दुःख विसरायला लावणाऱ्या इरली काकूंचं तिला फार कौतुक. आमच्या सातमाईच्या वाड्याच्या नशिबानं आजीला इरली काकूंसारखी चांगली सून मिळाली होती. वाड्यात दिवाळी सण असू दे की पोळ्याचा सण असू दे, सातमाईंचा उत्सव असू दे की झपाट्याला जेवण घालायचं असू दे, सर्व काही आमच्या इरली काकूच आत्याच्या मदतीनं आटपत असत. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात प्रमुख हातभार असे. माहेरी इतक्या सुखात आणि ऐश्वर्यात वाढलेल्या इरली काकूंच्या माहेरी दिवस रात्र स्वयंपाकासाठी स्वयंपाकिणी होत्या. सर्व कामाला गडी माणसं, नोकर चाकर होते. त्यात इरली काकू लहान शेंडेफळ म्हणून सर्वांच्या अत्यंत लाडक्या होत्या. आपल्या वाड्यात त्यांना कधी इकडची काडी तिकडे करता आली नव्हती. आबा पाटलांनी फक्त आपल्या पोरीला तो मांजरीवाडीच्या खोताचा पोरगा रामदास आवडला म्हणून काहीही विचार न करता इरली काकूंचं लग्न त्यांच्याशी लावून दिलं होतं. अशा या इरली काकू आमच्या वाड्यात आल्या आणि त्यांनी भराभर आपल्या सासू आणि नणंदेकडनं सर्व शिकून वाड्याचा कारभार व्यवस्थित सांभाळलेला होता. इरली काकू आमच्या वाड्यात आल्यावर एका चांगल्या गृहिणीसारख्या वाड्यात रमल्या होत्या. त्यांची आपल्या नवऱ्यावर अतिशय माया होती. त्यांना त्या देवासारख्या मानत. आपल्या अभंग भजनं गाणाऱ्या पतीचं त्यांना मनापासून कौतुक होतं. आपल्या शेती कामामुळे आमच्या रामदास काकांना कुठे जायला वेळ मिळत नसे. त्यावेळी आपल्या पतीला सोडून कुठं जाणं नको म्हणून आमच्या इरली काकूसुद्धा माहेरी म्हणून जायच्या नाहीत आणि गेल्या तर रामदास काका आणि तातूला घेऊन जायच्या, नाही तर जायच्याच नाहीत. तर सांगायचं तात्पर्य काय, ह्या आमच्या इरली काकू फार फार चांगल्या आणि गुणी होत्या, परंतु पुढे विधिलिखिताच्या एका फटक्यानं त्या कोसळून बदलून गेल्या होत्या. तरी वेळीच आमच्या सातमाईंनी सर्व काही सावरलं होतं. तर ही सगळी नंतरची गोष्ट आहे. या कादंबरीतनं नंतरच्या गोष्टी पुष्कळ आहेत. आमच्या इरली काकूंचे वडील आबा पाटील ही कोल्हापुरातली एक मातब्बर व्यक्ती होती.
आपल्या तरुणपणी कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी अनेक नामवंत पैलवानांबरोबर कुस्त्या मारून त्यांना हरवून अनेक ढाली जिंकलेल्या होत्या. त्यावेळी कुस्ती जगात ते फार गाजले होते. या आबांना मल्लखांबाच्या खेळाची सुद्धा अगदी शास्त्रशुद्ध जाण होती. आपल्या भारतीय परंपरेचा हा फार जुना खेळ त्यांना अगदी मनापासून आवडत असे. त्यांची कोल्हापुरातली सगळी इस्टेट वडिलोपार्जित होती. अशा या आमच्या आबा पाटलांना आपल्या कोल्हापूरचा जुना इतिहास सर्वात अतिशय प्रिय होता आणि त्यांना आपल्या कोल्हापूरचा विलक्षण अभिमान होता. आबांची शेतीवाडी अमाप होती. त्यांच्या मोठ्या चौरसवाड्यातल्या मोठ्या गोठ्यात अनेक दुभती जनावरं होती. आमच्या आबा पाटलांचा वाडा कोल्हापुरात फार प्रसिद्ध होता. कोल्हापुरात त्यांच्या शब्दाला वजन होतं खूप. अशा या आमच्या आबा पाटलांच्या पत्नीचं नाव मनोरमा होतं. रमा काकू दिसायला अगदी आमच्या इरली काकूंसारख्या होत्या. त्यांच्या नाकातल्या मोत्याच्या नथीमुळे त्यांचं आपल्या अहिल्या होळकरांबरोबर जास्त साम्य वाटे. तशा ह्या रमा काकू उंच्या पुऱ्या, आडदांड आणि भरघोस मिशा ठेवणाऱ्या आबा पाटलांना अगदी शोभून दिसत. तशा त्यासुद्धा अतिशय अगत्यशील आणि लाघवी स्वभावाच्या होत्या. त्या कोल्हापूरच्याच, पण आता त्यांच्या माहेरी कोणी नव्हतं. त्यांची मोठी बहीण वासंती ही एका डॉक्टरबरोबर लग्न करून मुंबईत स्थायिक झाली होती. प्रेमळ रमा काकूंच्या मनात काही नसलं तरी त्यांचं बोलणं थोडं फटकळ होतं. कदाचित त्यांच्या फार श्रीमंतीमुळे त्यांच्याही नकळत त्यांच्या बोलण्यात हुकुमशाही आलेली असावी. आपल्या एकुलत्या एका मुलीवर त्यांची फार माया. खरं तर त्यांना या मायेपोटीच आपल्या इरलीला मांजरीवाडीला इतक्या दूर द्यायचं नव्हतं. त्यात सातमाईंच्या वाड्याचं प्रस्थ फार मोठं आहे आणि ते लाडात वाढलेल्या आपल्या पोरीला झेपणार नाही असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांचा ह्या विवाहाला विरोध होता. त्यांना आपल्या मुलीचं लग्न कोल्हापुरात आपल्या जवळच करायचं होतं. परंतु इरली काकू आपण फक्त या खोतांच्या मोठ्या मुलाशीच लग्न करणार म्हणून अडून राहिल्या होत्या आणि आबा पाटलांची तिला संमती असल्यामुळे नाईलाजानं त्यांनी ह्या लग्नाला संमती दिली. पण पुढे आपल्या मुलीनं योग्य निवड केली आहे हे त्यांना पटलं. आबा पाटलांना 2 मुलगे होते. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव शंकर आणि धाकट्या मुलाचं नाव बाजीराव. या 2 मुलांनंतर 5 वर्षांनी इरली झाली होती. आता आबांच्या दोन्ही मुलांना त्यांच्यासारखी कुस्तीची, मल्लखांब खेळायची आवड होती. आबांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली होती. शंकरच्या बायकोचं नाव यशोदा. शंकर आणि यशोदा यांना एकच मुलगा, तो गुणवंत. गुणवंत आमच्या आत्मा आणि तुकादादापेक्षा 4 वर्षांनी मोठा होता. आबांचा दुसरा मुलगा बाजीराव, याचे आपल्या दादासारखेच कोल्हापूरच्या स्थळाबरोबर लग्न झालेलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं चांगुणा. या जोडप्याला चंपा ही एकच मुलगी, माझ्या आणि सगुणीच्या बरोबरीची. या चांगुणा काकूंना चंपा फार उशिरा झाली होती. चंपा आपल्या आईसारखी गोरीपान, सुंदर आणि फूलवेडी होती. ती काहीही बोलायचं झालं तरी गोड हसत, आपल्या गालाला खळ्या पाडत अगदी लाडे लाडे बोलायची. आमच्या चंपाचा स्वभाव मात्र अगदी जात्यात दळलेल्या पिठी साखरेसारखा, अगदी गोड, जिभेवर ठेवला की लगेच विरघळणार असा. आता आमच्या आबा पाटलांच्या मोठ्या वाड्यातली आणि वाड्याबाहेरचा कारभार इरली काकूंचे हे 2 सावळे रांगडे भाऊ बघत. आपल्या ह्या 2 दणकट पोरांच्या हातात सर्व वाड्याचा, शेतजमिनीचा व्यवहार देऊन आबा पाटील आता निवांत झाले होते. या शंकर आणि बाजीरावांच्या पत्नी यशोदा आणि चांगुणा आपल्या सासूच्या हाताखाली वाड्याचा व्यवहार सांभाळत. तशा या दोघीही हसतमुख, छान स्वभावाच्या, जणू लक्ष्मी सरस्वती. आबांचा वाडा कोल्हापुरात प्रसिद्ध होता. तिथे सतत पै पाहुण्यांचा राबता असे. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत यशोदा आणि चांगुणा काकू अगदी हसत मुखानं करत. त्या मोठ्या चौरशी वाड्यात गडी माणसांचा मोठा राबता होता. लक्ष्मी आपल्या दोन्ही हातांनी पाणी भरत होती. आमच्या मांजरीवाडीतून जेव्हा आंब्याच्या जत्रेला जाण्यासाठी बैलगाड्या निघत त्यावेळी सर्व गावकऱ्यांचा मुक्काम आबांच्या वाड्यात असायचा. कुणीही परगावून आबांच्या ओळखीचं कोल्हापुरात आलं की तो पाहुणा आबांच्या वाड्यात 4-5 दिवस राहून आबांच्या तोंडून कोल्हापूरचा जुना इतिहास ऐकत पाहुणचार जोडून तृप्त मनानं निघून जात असे. आबांच्या वाड्याच्या त्या मोठ्या माजघरात 6 स्वयंपाकिणी अहोरात्र मोठ्या चुलीवर उभ्या राहून स्वयंपाकात दंग असत.
तर भांडी आणि कपडे धुण्यासाठी तिथे 3 मोलकरणी होत्या. आबांच्या वाड्यात खाण्यापिण्याची कसलीही ददात नव्हती. तिथे येणारा पै पाहुणा अगदी तृप्त होऊन जात असे. खरंच आमच्या इरली काकूंचं हे माहेर कुणी हेवा करावं असं भरलेलं गोकुळ होतं. आम्ही मुलं कधी त्यांच्या वाड्यावर इरली काकूंबरोबर गेलो की आबा पाटील आम्हा लहान मुलांची फार अगत्यानं वागत. नंतर रोज सकाळ संध्याकाळ आम्हा पोरांना कोल्हापुरातली प्रसिद्ध स्थळं बघायला घेऊन जात. त्यावेळी आबा आपला कोल्हापूरचा आवडता जुना इतिहास आम्हा पोरांना नव्या नवलाईनं पुन्हा पुन्हा ऐकवत राहत. इरली काकूंना जेव्हा पहिल्यांदा दिवस गेले त्यावेळी आपल्या लाडक्या मुलीचं पहिलं बाळंतपण रीतीप्रमाणे आबा आणि रमा काकूंनी आपल्या वाड्यातच पण डॉक्टरणीकडनं करायचं ठरवलं होतं. पण त्यावेळी आमच्या आजीचं म्हणणं पडलं होतं की आपल्या मोठ्या सुनेचं पहिलं बाळंतपण सातमाईंच्या वाड्यातच इथल्या प्रथेप्रमाणे व्हायला हवं आणि नंतर ओल्या बाळंतिणीला 2 दिवसांनी सातमाईंच्या पायावर घालून त्यांच्या रक्षणाचा पदर मागितला. नंतर पोराचं बारसं सातमाईंच्या पारावर केल्यावर नंतर वाटलं तर त्यांनी इरलीला महिनाभर माहेरी घेऊन जावं. पण खोतांच्या रीतिरिवाजाप्रमाणे बाळंतपण हे सातमाईंच्या वाड्यातच व्हायला हवं. त्यावेळी सातमाईंवर विश्वास असलेले आबा आणि रमा काकू गप्प बसले होते. माझ्या आजीनं इरलीच्या बाळंतपणाच्या तारखेच्या हिशोबाप्रमाणे शिरगुप्पीच्या डॉक्टरीणीला बाळंतपणाच्या तारखेच्या 2 दिवस आधी वाड्यात राहायला बोलवलं. त्या डॉक्टरीणीसाठी एक खोलीसुद्धा तयार करून ठेवली होती. खरं तर माझी आजी कुणाचंही बाळंतपण नीटपणे करू शकत होती. पण आबा आणि रमा काकू आजीला म्हणाले होते की आमची इरली पहिलेटकरीण आहे आणि काळवेळ काही सांगून येत नाही. तेव्हा डॉक्टरणीच्या हातून तिचं बाळंतपण झालेलं बरं. तेव्हा आजीनंही तसं कबूल करून सगळी व्यवस्था नीट केली होती. पण झालं काय, आमच्या इरली काकूंच्या डॉक्टरीणबाईंनी दिलेल्या तारखेच्या अगोदरच पोटात दुखायला लागलं. आता शिरगुप्पीला जाऊन डॉक्टरणीला आणायला वेळही नव्हता. तरी आजीनी रामदास काका आणि शिवा काकांना बैलगाडी जोडून डॉक्टरणीला आणायला पिटाळलं. नंतर आजीनी आणि आनंदी आत्यानं इरली काकूंना हलकेच बाळंतिणीच्या खोलीत नेलं. तेव्हा इरली काकू गुर्रासारख्या ओरडत होत्या. नंतर आजीनं अगदी वेळ न घालवता इरली काकूंचं बाळंतपण अगदी सुखरूप व्यवस्थित केलं. इरली काकूंना सातमाईंच्या वाड्यातल्या त्या अंधाऱ्या बाळंतिणीच्या खोलीत आत्माराम आणि तुकाराम हे 2 जुळे मुलगे झाले होते. आमचा आत्माराम हा तुकारामापेक्षा 7 मिनिटांनी मोठा होता. जेव्हा रामदास आणि शिवा काका डॉक्टरणीला घेऊन आले तेव्हा इरली काकू आपल्या गाठोड्यात गुरफटलेल्या 2 बाळांना कुशीत घेऊन शांत पडून होत्या. डॉक्टरणीनं इरली काकूंना तपासलं आणि त्या म्हणाल्या, अहो आजीबाई, एखाद्या डॉक्टरच्या कुशलतेनं तुम्ही यांचं बाळंतपण केलं आहे. आणि आजी हसली होती त्यावेळी. इरलीच्या या 2 बाळांनी आमच्या सुरेश रमेश नंतर आमचा सातमाईंचा वाडा आपल्या चिमुकल्या पावलांनी भरून टाकला होता. आमचे रामदास काका त्यावेळी आजीला आणि आत्याला धरून आनंदानं नाचले होते आणि कोल्हापुरात तर आबांच्या वाड्यात दिवाळी दसरा साजरा झाला. आमचा आत्माराम दादा हा गोरापान, उंच, आपल्या वडिलांसारखा शांत आणि प्रेमळ होता. त्याचे दाट काळेभोर केस, सरळ नाक आणि शांत डोळे यामुळे तो खूप छान दिसायचा. तसा आमचा हा दादा अभ्यासात सुद्धा फार हुशार. तरी त्याच्यात एकच वाईट गुण होता, तो म्हणजे हा दादा आम्हाला कधी रागवत नसे, मारत नसे. पण तुकादादानं कधी आम्हा पोरांना मारलं, गुद्दे घातले किंवा कान ओढले तरी तो त्याला काही बोलत नसे. एकदा मी आणि सगुणेनी त्याला त्याबद्दल विचारलं की दादा, आम्हाला नेहमी तुकादादा मारतो तर तू त्याला का ओरडत नाहीस? तसा तो शांतपणे म्हणाला, सरस्वती, सगुणे, आता मी तुम्हाला मारतो का? मग तुकारामाचं तुम्ही मला का विचारता? त्यापेक्षा सरळ त्याला जाऊन विचारा. आणि हे बघा, अभंगात असं सांगितलं आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणजे तुम्ही दोघी कुणी मोठ्या होणार आहात. तसंच लहानांनी मोठ्यांचा थोडा मार खावा, तशानं त्यांच्या अंगी थोडा शहाणपणा येतो. एवढं म्हणून तो निघून जात असे. आम्ही पाहिलं तर ओसरीवर तुकादादा गुळशेंगा खात बसला होता. आम्ही दोघींनी जाऊन त्याला विचारलं, तुकादादा, तू आम्हाला उठ बस का हाणतोस रे?
तसा गुळशेंगा खाण्यात दंग असलेला तुकादादा एकदम खायचा थांबला आणि माझ्याकडे सगुणेकडे डोळे बारीक करून बघत सावकाश उठला आणि त्या मेल्यानं आम्हा दोघींच्या थोबाडीत एक एक दिली आणि ओरडला, भावान्यांनो, आपल्या मोठ्या दादाला का हाणतोस म्हणून जाब विचारताय? पुन्हा जर असं धाडस केलंस ना, लाथ हाणून मी तुमचं कंबरडं मोडून टाकेन. तो पुन्हा बसला आणि परत ओरडला, चला पळा इथनं, नाही तर पुन्हा आंबाचा प्रसाद मिळेल. भावाने नीट शेंगासुद्धा खाऊ देत नाहीत. तेव्हा आम्ही दोघे आमचे गाल चोळत तिथनं पळालो. पण नंतर जेव्हा आम्ही हे आत्मादादाला सांगितलं तेव्हा तो हसत हसत म्हणाला, अगं सरस्वते, सगुणे, तुकाराम गुळदाणे खात असताना तुम्ही त्याला त्यावेळी का विचारलं? खाण्याच्या वेळी त्याला काही विचारलं की तो रागवतो, हे माहिती आहे तुम्हाला. जा, आता जाऊन विचारा. तरी आम्ही पुन्हा म्हणून तुकादादाला काही विचारायला गेलो नाही. आमचा आत्मादादा आम्हाला फार प्रिय होता, त्या उलट तुकादादा. तुकाराम दादा हा उंच, सावळा, आपल्या आईसारखा रागीट आणि हेकट स्वभावाचा. तसा तो आत्मादादासारखा देखणा पण सावळ्या वर्णाचा. तुकादादा नेहमी आम्हा लहान काक भावंडांबरोबर आपला मोठेपणा थोपवत राहायचा. त्यात तो भयंकर मारकुट्या हाताचा. आम्ही पोरांनी जरा काय केलं की हा आमचा दादा आमचे कान पिळून धापा धापा आम्हाला गुद्द्या हाणायचा. बरं, त्याला काही बोलायची सोय नव्हती. माहिती आहे ना तुम्हाला, एकदा मी आणि सगुणा त्याला विचारायला गेलो तेव्हा त्यांनी कशी आमच्या थोबाडीत मारली. आम्ही मुली आपापसात त्याला मारकुट्या बैल म्हणायचो. हा मारकुटा बैल आम्हा लहान मुलांकडनं आपली सगळी कामं करून घ्यायचा आणि आम्ही, विशेषतः मी, जरा तोंड वाकडं केलं की जीव जाईपर्यंत कान पिळायचा आणि पिळताना मेला ओरडायचा, सरस्वते, जर दुसऱ्या वेळी तू तोंड वाकडं केलंस तर मी तुझा मुस्काट फोडीन. त्यावेळी मग मी कळवळत म्हणायचे की दादा चुकले, पुन्हा नाही करणार. त्यावेळी सगुणा, चिंगी, यमी, मंजी तोंड दाबून हसत बसायच्या. त्यांच्या त्या हसण्याचं मला फार दुःख होतं. आता आम्हा मुलांसाठी आमच्या या 2 मोठ्या दादांनी 3 नियम केले. पहिला नियम म्हणजे आम्हा मुलांमध्ये काही झालं, कोणी कोणाला मारलं तर कोणी आपल्या वडीलधाऱ्यांकडे तक्रार घेऊन जायचं नाही आणि जो असं करेल त्याला 8 दिवस कोणी खेळायला घ्यायचं नाही, त्याच्याशी कोणी बोलायचं नाही. असं 8 दिवस त्याला वाळीत टाकल्यानंतर सर्वांनी त्याच्या पाठीत एक एक बुक्का हाणायचा, नंतर त्याला माफ करायचं. आता हा नियम ऐकून आमची येडपट यमी एकदम आत्मादादाला म्हणाली, आत्मादादा, मी फक्त आनंदी आत्याला तुकादादा मला सारखं मारतो असं सांगितलं तर चालेल का? तेव्हा जवळ असलेल्या तुकादादानं यमे असं म्हणून तिच्याकडे मारक्या रेड्यासारखं बघून तिला असं काय पट्टीनं झोडपून काढलं होतं म्हणून सांगू. त्यावेळी आमच्याकडे नेहमी चांगला वागणारा आत्मादादासुद्धा मार खाणाऱ्या यमीकडे बघून हसत म्हणाला, यमे, नियम म्हणजे नियम. आणि कुठेतरी वाचलेलं आठवून तो म्हणाला, यमे, नियम हे पाळण्यासाठी केलेले असतात, मोडण्यासाठी नाही. ते ऐकून आमची दुसरी बावलट चिंगी अति आश्चर्यानं म्हणाली, अय्या आत्मादादा, नियम पाळतात, मग ते गोठ्यात पाळतात का पिंजऱ्यात पाळतात? तसा तिला पट्टीचा रट्टा हाणत तुकादादा म्हणाला, इथे पाळतात हो मूर्ख. आणि चिंगी आपली पाठ चोळत गप्प बसली होती. खरं तर मला त्यावेळी वाटलं होतं की हा नियम त्या मारकुट्या बैलानं स्वतःसाठी म्हणून केला आहे. या नियमामुळे आम्ही पोरं तुकादादानं किती हाणलं तरी गप्प बसायचो. त्यामुळे ह्या नियमाचा तो मला वाटेल तसा फायदा उठवत होता. आता हा तुकादादा आम्हाला नेहमी मारायचा. त्याची सगळी कामं आमचा मोठा दादा या हक्कानं करून घ्यायचा आणि मेल्याला जरा अभ्यासात मदत कर म्हटलं की आमचा कान पिळत ओरडायचा. लाज नाही वाटत मला अभ्यासात मदत करायला सांगताना? मग शाळेत कशाला जाता तुम्ही? त्यापेक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या राहा, भीक मागा. आणि पुन्हा जर तुमच्या अभ्यासाला मदत कर मला म्हणालात, आई शपथ डोकं फोडून टाकीन तुमचं. आणि त्याचं हे तांडव डोळे मोठे करून भयचकित नजरेनं बघत आम्ही म्हणायचो, दादा चुकला, पुन्हा नाही असं म्हणणार. आता याचा दुसरा नियम होता, घरात कुणी आम्हाला काही खायला दिलं तर त्या दोन्ही दादांना त्यातलं अर्धं दिल्याशिवाय खायचं नाही. आणि त्यांना कधी अवेळी भूक लागली तर आपल्या आईकडून खायला मागून आणायचं आणि त्यांना द्यायचं. यमी आणि चिंगीपेक्षा थोड्या मोठ्या असलेला मला आणि सगुणेला हा नियम अजिबात आवडला नव्हता. ह्या नियमामुळे आमचे दोन्ही दादा दिवसभर काही ना काही चघळत राहत. मला आणि सगुणेला दोघांचा खूप राग यायचा.
समजा आमच्या आईने किंवा कोणा काकूनं किंवा आनंदी आत्यानं आमच्या हातावर काही खायला ठेवलं आणि आम्ही ते घेऊन आमच्या ह्या दादाजवळ गेलो की हे दोघं एवढंसं आमच्यावर ठेवून बाकी सगळं बकवून टाकत. आता तुम्हीच बघा, एकदा सकाळी माझ्या आईने मला एक चुरमुऱ्याचा गोळाचा लाडू दिला. तो घेऊन मी या 2 दादांकडे गेले, तर त्यांनी तो लाडू जरासा कुरबडून माझ्या हातावर 4 मुरमुरे ठेवले आणि त्या दोघांनी अर्धा अर्धा लाडू मिटक्या मारत खाल्ला. तो खाताना हा तुका दादा माझ्याकडे बघून गुरगुरला, बघतेस काय सरस्वते, हाणू का गुद्दा. तशी मी चटकन ते चुरमुऱ्याचे 4 दाणे तोंडात टाकले, तिथनं पळून गेले. आता सगुणं नसली ना तरी मी खायला थोडी हावरट होते आणि माझा खाऊ हे 2 दादा मिटक्या मारत मला फक्त एवढासा पूजेचा प्रसाद देऊन खातात. हे पुढे पुढे मला फार त्रासदायक व्हायला लागलं. यांच्या ह्या नियमामुळे कितीतरी दिवस मला खाऊच खायला मिळालं नाही. मग मी एक शक्कल लढवली, सगुणेच्या कानात सांगितली. त्याप्रमाणे आम्ही खाऊ मिळाला की लगेच परकराच्या खिशात घालायचो, सरळ आमच्या झोपायच्या खोलीत जायचो, पटकन खाऊन तोंड धुवून पाणी पिऊन ओसरीवर यायचो. बिचाऱ्या यमी, चिंगी, मंजी, मुरली आणि येशा मात्र आपला खाऊ या दादांना देत राहिल्या. हे बघून आम्हा दोघींना इतका हसू यायचं, पण आम्ही दोघी मात्र आपण त्या गावचे नाही असं वागून गप्प अभ्यास करत राहायचो. पण नंतर ह्या दोन्ही दादांच्या हे लक्षात आलं की बरेच दिवस मी आणि सगुणेनं त्यांना काही खायला दिलेलं नाही. तिथेच माझं आणि सगुणेचं चुकलं ना. आम्ही मूर्खासारखं त्यांचं खाणं बंद केलं. त्यांना मध्ये मध्ये थोडा प्रसाद द्यायला हवा होता. आणि हे त्या मेल्या मारकुट्या बैलाच्या आधी लक्षात आलं. त्यांनी मला आणि सगुणेला आमच्या बाबळीच्या रानात बोलवलं, तेव्हा त्या मारकुट्या बैलाच्या हातात होती पट्टी. त्यावेळी मी आणि सगुणा एकमेकींचा हात घट्ट धरून त्या दादाच्या मागोमाग बाबळीच्या रानात गेलो, तेव्हा वाड्यातली सगळी भूतावळ आमच्या पाठोपाठ आली. आम्ही रानात आल्या आल्या तुकाराम दादानं आम्हा दोघींना मारायला सुरुवात केली. मारताना ओरडला, सरस्वते, सगुणे, सातमाईंची आण घेऊन खरं खरं सांगा, तुम्ही आम्हाला न देता तुमचा खाऊ चोरून खात होता ना. तसं त्या वाईट सगुणेनं तुका दादाचा मार चुकवत सगळं काही माझ्यावर ढकलून दिलं. तुका दादा मला मारत म्हणाला, मला वाटलंच होतं या मागचं डोकं या भवानीचं असणार. आत्मा दादा म्हणाला, तुका आता तिला शिक्षा द्यायची. तिने 8 दिवस आपल्यात खेळायचं नाही का बोलायचं नाही. तेव्हा माझ्या पायावर पट्टी हाणत तो बैल म्हणाला, थांब दादा, अरे ही भवानी 8 दिवस आपल्यात न खेळता न बोलता आपला खाऊ बकवत राहील. हिला आपण वेगळी शिक्षा देऊ. आणि माझा कान पिळत म्हणाला, भावाने, एवढे दिवस फुकटचं गिळत राहिलीस, तेव्हा आता तू रोज सकाळ संध्याकाळ आम्हाला चिक्की, गुळदाण्याचे आणि चुरमुऱ्याचे लाडू आणून द्यायचे. मी रडत म्हणाले, पण दादा, आई मला कधीतरी लाडू किंवा चिक्की देते, रोज कसं आणणार. तर तो म्हणाला, चोरून आण, नाही तर दुसऱ्या काकूंकडे आत्याकडे मागणं आण. आणि हे सगळं तू महिनाभर करायचं. आणि नंतर मी महिनाभर आमच्या त्या दोन्ही दादांना कधी चोरून तर कधी मागून खाऊ देत राहिले. त्यावेळी सगुणा मात्र सुटली. या दादांनी 3रा नियम केला होता, तो म्हणजे त्यांची सगळी कामं आम्ही करायची आणि ते सांगतील तेच खेळ आम्ही खेळायचे. हा नियम आम्हाला मंजूर होता. तसेही या दोन्ही दादांची विशेष कामं नसायची. त्यात नेहमी ते सांगतील तोच खेळ आम्ही खेळत आलो होतो, म्हणून ह्या नियमाला आम्ही एकमेकांना मान हलवली. पण आता असे हे आमचे दोन्ही दादा अभ्यासात मात्र हुशार होते. आत्मा दादा कितीही चांगला असला तरी तो तुका दादाला आम्हाला मारू नकोस असं कधीही सांगायचं नाही. आता तुका दादानं आम्हाला कधी अभ्यासात मदत केली नाही, तरी आत्मा दादा मात्र नेहमी आम्हाला अभ्यासाला मदत करायचा. गणितं सोडवायला त्याची चांगली मदत व्हायची. तो गणितं सोडवूनही द्यायचा आणि नंतर ती कशी सोडवायची हे सुद्धा समजावून सांगायचा. आम्हाला कळलं नाही तर मारायचा नाही. पण आमचा तुका दादा नको रे बाबा. आमच्या वाड्यात दिवाळीला किंवा पोळ्याच्या सणाला आमचे सुरेश रमेश चिकोडीहून आले की नंतर आम्ही मुलं मात्र आमच्या आत्मा तुकादादाचं काही एक म्हणजे काहीही ऐकायचो नाही. जरा हे दोन्ही मोठे दादा आम्हाला मिळाले की लगेच आम्ही मुलं इथे तिथे जवळपास आत्मा तुकादादा नाही असं बघून त्याच्या कानाशी तुकादादाबद्दल सांगायचो. तो आम्हाला कसं सतत मारतो, ओरडतो, आम्हाला अभ्यासात मदत करत नाही वगैरे वगैरे. आणि एकदा आमच्या या दोन्ही चांगल्या दादांनी आत्मा तुकाला बोलवून प्रथम तुकादादाला ते म्हणाले, तुका, तू तुझ्या लहान भावंडांना मारतोस, ओरडतोस, त्यांचा खाऊ खातोस.
अशी तक्रार आली आमच्याकडे. अरे आत्मारामा, तुम्ही वाड्यात मोठे आहात, तुम्ही आपल्या लहान भावंडांना सांभाळायचं की मारायचं? आत्माराम, तुकाराम तुझा लहान भाऊ आहे ना, तो जर असं आपल्या लहान भावंडांना मारतो तर तू त्यांना मारू नको असं सांगायला नको का? आत्मादादानं खाली मान घालून हलवली. ते तुकारामाला जरा रागानं म्हणाले, तुका यापुढे जर तुझी अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही पुढच्या वेळेस तुम्हा दोघांना काहीही आणणार नाही, हे आत्ताच सांगून ठेवतो. ते दोघं खाली मान घालून नंदीबाईलासारखे मान हलवत राहिले. पण नंतर आमचे हे दोन्ही मोठे दादा चिकोडीला गेल्यावर तुकादादानं आम्हा चुगली करणाऱ्या सगळ्यांना असं काही बडवून काढलं की विचारू नका. त्यावेळी आम्ही आमचा मार चुकवत आत्मादादाकडे बघितलं तेव्हा तो आपण जणू ते गावचेच नाही अशा तऱ्हेनं आमच्याकडे बघत फक्त हसला. आता हे आमचे आत्मा आणि तुकादादा आम्हा मुलांशी कसंही वागू देत, परंतु कधी त्या कावत्या मावत्यानं जर आम्हाला कोणाला मारलं तर हे दोघं लगेच आम्हाला पाठीशी घालून वेळप्रसंगी त्यांच्याशी मारामारी करून त्यांच्याकडनं मारही खात. मला आठवतं आहे एकदा का नाही, त्या कावत्या मावत्यानं आम्ही त्यांच्या शेताच्या बाजूनं खेळायला गेलो होतो तेव्हा त्यांनी माझ्या आणि सगुणाच्या लांब वेण्या एकमेकींशी बांधून ठेवल्या. आमची ती ओढाताण बघून खो खो हसत उभे होते. तेव्हा तुकादादा धावत आला, सरळ कावत्याच्या तोंडात मारली. त्यांना म्हणाला, माझ्या बहिणींना त्रास देतोस? पण नंतर कावत्या मावत्यानं असं काही तुकादादाला बडवलं म्हणून सांगू. त्यावेळी आत्मादादा वाड्यात गेला होता आणि बिचाऱ्या तुकादादानं एकट्यानं मार खातला, पण आमच्या वेण्या सोडवल्या. मग मी आणि सगुणा पळत पळत आत्मादादाला आणि तातूला बोलवायला गेलो. पण ते तिथे येईपर्यंत त्या दोघांनी तुकारामाला भरपूर बडवून ते आपल्या वाड्याकडे पळाले सुद्धा. अशा या आमच्या चांगल्या वाईट दादांची मर्जी सांभाळण्यासाठी आम्ही लहान मुलं नेहमी त्यांच्या पुढे पुढे धडपडायचो. आमच्या इरली काकूंना या 2 जुळ्या मुलांनंतर खूप वर्षांनी विलक्षण देखणा असा सखाराम झाला. मला आजसुद्धा तो पहिला सखाराम आठवतो. खरोखर तो अगदी बाळकृष्णासारखा देखणा. आमच्या लांब लचक सखाचे दाट कुरळं जावळ अगदी आनंदी आत्यासारखं. सखा हसताना त्याच्या दोन्ही गालांवर माझ्या आणि चंपासारख्या खळ्या पडायचा. सखा वाड्यात सगळ्यात लहान, त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका. तरी आमच्या सातमाईंच्या नियमाप्रमाणे सखाला त्याच्या जन्मानंतर 2 दिवसांनी सातमाईंच्या पायावर घातलं गेलं नव्हतं किंवा त्याचं बारसंसुद्धा त्यांच्या पायावर झालं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर सातमाईंच्या रक्षणाचा पदरच घातला गेला नव्हता आणि नंतर सगळं काही संपून गेलं होतं. तसं नंतर आजीनी त्याला सातमाईच्या पायावर घातलं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. माझ्या आजीला त्यावेळी हे सगळं माहीत असल्यामुळे ती ह्या सखासाठी नेहमी धास्तावलेली असायची. वाड्याच्या नियमाप्रमाणे एकदा का वाड्यात जन्मलेल्या पोराला सातमाईंच्या पायावर 2 दिवसानं घालून त्याच्या रक्षणाचा पदर मागितला की नंतर त्या पोरांची काही काळजी करायचं कारण नसे. आम्हा सर्व पोरांवर सातमाईंच्या रक्षणाचा पदर होता. फक्त आमचा सखा त्या पदराच्या बाहेर राहिला होता. आपला नियम मोडणाऱ्या इरली काकूवर सातमाई रागावल्या होत्या आणि रागावलेल्या सातमाईंनी इरली काकूला शिक्षा केली होती, तेव्हा त्यांच्याबरोबर ती शिक्षा आमच्या वाड्यानंही भोगली. पुढे आपल्या सखाच्या अचानक जाण्यानं आमच्या फार फार चांगल्या इरली काकू फार बदलून गेल्या. आम्हा मुलींकडे तर त्या डोळ्यानं पाहतही नसत. सखाच्या अशा जाण्याला त्यांनी सगळ्या वाड्याला जबाबदार ठरवलं होतं. आमच्या वाड्याला भयंकर मनस्ताप दिला होता आणि तो सगळा मनस्ताप त्यांनी भोगला होता. इरली काकूने नंतर आम्हा सर्वांसमोर एक विचित्र दुराव्याची भिंत उभी केली. त्या भिंतीआड त्यांनी आपल्या आत्मा आणि तुकारामाला ठेवून आम्हा सर्वांपासून दूर केलं. त्यावेळी आजीच्या हातात फक्त सातमाईंसमोर बसून रडणं शिल्लक होतं. नंतर सगळंच अति झाल्यावर सातमाईंनाच ते सहन न होऊन त्यांनीच ते नंतर सगळं संपवून टाकलं. हा सगळा आमच्या सातमाईंच्या वाड्यात घडलेला काळा इतिहास मी तुम्हाला नंतर व्यवस्थित सांगणारच आहे म्हणा. श्रोते हो, हे होतं आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं 13वं प्रकरण, 14वं प्रकरण. उद्या भेटूयात उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल, हे लक्षात घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह बेल आयकन प्रेस करा
आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी या कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की त्याचं ताबडतोब नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. भेटूयात उद्या पुन्हा 14व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.